महायुती सरकारकडून विधानसभा प्रचाराची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे। लाडकी बहीण योजनेच्या फॉर्मवर मोदींचा फोटो पाहायला मिळतोय। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा पंतप्रधान मोदींचा फोटो झळकतोय। सरकारी योजनांच्या माध्यमातून प्रचाराला गती देण्याचा देखील प्रयत्न केला जातोय की काय, असाही मुद्दा उपस्थित आहे। लाडकी बहिणीच्या फॉर्मवर कितीही फोटो लावा, युरियाच्या बॅगवर फोटो लावलेत आणि युरियाच्या बॅगवर फोटो लावल्यामुळे शेतकऱ्यांनी कशी जिरवली हे महाराष्ट्रातील महायुती विसरू शकत नाही। पुन्हा अधिक फोटो लावाल तर तुमची अधिक जिरवतील, त्यामुळे त्या फोटोच्या भानगडीत पडू नका। आमचा त्यांना सल्ला आहे, नाहीतर तुमच्या फोटोवरच काय राग काढतील, कारण ते चेहरे आता लोकांना नको आहेत। हे चेहरे पाहिले की लोकांचा संताप होते, त्यामुळे उलट करण्यापेक्षा चांगलं काही होईल तर सद्बुद्धी त्यांना पंढरीच्या पांडुरंगाने द्यावी, एवढीच त्यांना आमची विनंती। सरकारी अर्जावर कुणाचेही फोटो नसतात, कोणत्या नेत्याचे फोटो नसतात, परंतु आज ती बाब समोर आली आहे की लाडकी बहिणा या योजनेमध्ये अर्जावरती मोदींजींची, मुख्यमंत्र्यांची, उपमुख्यमंत्र्यांची, मंत्र्यांची, सर्वांची फोटो घालण्यात आलेत। जर या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या संबंधित संघटनांकडून जर होत असेल तर हे मला वाटतं कुठेतरी आपण अन्याय करतो आहोत आपल्या बहिणींवर, असं माझं मत आहे। महायुतीच्या सरकारने ही जी लाडली बहीण योजना आणलेली आहे त्याच्या मागे फक्त राजकीय हेतू आहे। कोणालाही मनापासून मदत करण्याचा हेतू दिसत नाही। रजिस्ट्रेशनचा जो कागद आहे त्या कागदावर प्रधानमंत्री साहेब, मुख्यमंत्री साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांचा फोटो लावलाय। सरकारच्या असे अनेक योजना आहेत ज्याच्यावर अशा पद्धतीने फोटो लावले जात नाहीत। इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून आणि लोकसभेला जो झालेला पराजय आहे या सरकारचा, त्याच्यामुळेच ही योजना आणलेली आहे। यांनी कोविडमध्ये स्वतःचे फोटो सोडले नाही, त्याच्यामुळे हे फोटो कुठेही लावतील, पण फक्त सगळ्यांचे लावणार का नाही हा एक मोठा प्रश्न या सरकारमध्ये झालाय। कारण का 3 पक्षाचं हे ट्रिपल इंजिनचं सरकार, कधी डबल इंजिनचं सरकार, नक्की किती इंजिनचं सरकार हे कळत नाही। कारण का प्रत्येक त्यांचा स्पोक्सपर्सन वेगळं नंबर ऑफ इंजिन सांगतो, त्यामुळे नक्की सरकारमध्ये किती इंजिनचं आहे हा पहिला प्रश्न। आणि कुणाचे फोटो घेऊन कोण काय क्रेडिट घेत आहे हे रोज आपल्याला त्यांच्या बॅनर वॉरमध्ये, महायुतीच ना, या महायुतीच्या बॅनर वॉरमधूनच आपल्याला कळतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।